नमस्कार. आज आपण इथं खसखस आणि बदामचा शिरा रेसिपी बघणार आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला रात्री बदाम आणि खसखस भिजत टाकायचं आहे. तर खसखसमध्ये भिजत टाकताना आहे ना थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. कारण की हे पाणी दुसऱ्या दिवशी फेकायचं नसतं. ते शिऱ्यासाठीच वापरायचं असतं. त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजत घातलेली खसखस आणि बदाम टाकायचं, थोडंसं दूध टाकायचं आणि छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. नंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तूप टाकायचं. तूप थोडंसं तापू द्यायचं. नंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेली खसखस आणि बदाम टाकायची. छान रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडीशी साखर टाकायची. नंतर वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची. आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आणि मंद आचेवरती होऊ द्यायचं. 5 मिनटं होऊ द्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं दूध टाकायचं. आता हे 5 मिनटं छान असं शिजवू द्यायचं आणि इथे खजूर टाकायचं. आता इथं खजूर आहे ना 2 खजूरसुद्धा तुम्हाला जास्त टाकायचं असलं तर तुम्ही साखर अजिबात टाकू नका, नाहीतर जास्त गोड होतो. आणि नंतर खजूर टाकल्यावरती चमच्याने अशी दाबून प्रेस करून हे मिक्स करायचं, रंग बदलेपर्यंत होऊ द्यायचं. नंतर साजूक तूप टाकायचं. तूप टाकून झाल्यावरती छान असं मिक्स करायचं. पौष्टिक शिरा तयार झालेला आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.